पुढील बातमीकडे। प्रशासनाच्या कारभारावर रामदास कदम चांगलेच संतापले, तर मशीन बंद प्रशासनाच्या कारभारावर रामदास कदम संतापले। वारंवार बंद पडणाऱ्या ईव्हीएम मुळे त्यांना राग अनावर झाला। ईव्हीएम बंद पडल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांवरही संताप व्यक्त केलेला आहे। मशीन नीट चालत नसेल तर बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी रामदास कदमांनी केलेली आहे। सत्ताधारी पक्षातील नेत्यानेच अशी मागणी केल्याने चर्चा सुरू झाली आहे। तुम्ही हे बंद करून टाका ना, घ्या। याच्या आधी जसे लोकशाही जिवंत होती, शिक्का मागायची, बॅलेट पेपर, तसं घ्या। मग हे यंत्रणा तुम्हाला व्यवस्थित राबवता येत नसेल आणि 2-2 तास 3-3 तास लोकांना थांबायला लागत असेल तर बॅलेट पेपरवरती घ्या मतदान। मग मला काही अडचण नाही, बिलकुल अडचण नाही मला। आणि अनेक लोकांच्या मनामध्ये संशय आहे, ते संशय देखील निघून जाईल। अनेक वेळेला एखादा उमेदवार पराभूत झाला तर मशीन मॅनेज केल्या, ईव्हीएम मशीन मॅनेज केल्या, तो विषय सगळा संपून जाईल ना, घ्या मग। तर मशीन बंद पडल्यामुळे चिपळूणमध्ये मतदानाची आकडेवारी घटली। चिपळूणमधील अनेक गावांमध्ये ईव्हीएम बंद पडण्याच्या घटना सुरूच आहे। चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे। आपल्या मतदारसंघात देखील 40 ते 50% मशीन बंद पडल्या। या मशीन बंद पडल्यामुळे मतदानावर मोठा परिणाम होत असल्याचं आमदार शेखर निकम यांनी म्हटलंय।